जीवन, सत्य, ज्ञान यांच्या स्वरूपाविषयीचे तत्त्वज्ञान असो की पर्यावरण विषय असो, आंतरराष्ट्रीय राजकारण असो की शेती हा विषय असो, जवळजवळ सर्वच विषयांचा त्यांचा गाढा व्यासंग होता. वैयक्तिक संबंध ते अतिशय महत्त्वाचे मानीत व ते दृढ करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करीत. विविध विषयांवर तासनतास ते दिग्गजांशी व तज्ज्ञांशी चर्चा करीत. सुदर्शनजी बहुभाषिक होते. कन्नड, बंगाली, आसामी, हिंदी, इंग्लिश, मराठी, भोजपुरी आदी कित्येक भाषांमध्ये ते सहज संवाद साधत. विविध भाषात त्यांची भाषणं ऐकून श्रोते आश्चर्यचकित होत. अतिशय संवेदनाशील हृदयाचे सुदर्शनजी भेटण्यासाठी सभा, समारंभ, चर्चा व व्याख्यानासाठी सहज उपलब्ध होत. जेवढा हिंदू धर्माबद्दल त्यांचा अभ्यास होता, तेवढाच अभ्यास त्यांचा इस्लाम धर्माबद्दल होता. त्यामुळे अनेक वेळा निष्णात मुस्लिम धर्मगुरू देखील त्यांच्यासमोर निःशब्द होत.